नमस्कार, मी विजय चंद्रकांत वनवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडूखुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आज आपण भागाकार हा घटक पाहूया. भागाकार करताना मुलांना प्रथमतः पाढेपाठांतर असणं खूप गरजेचं आहे. ज्या मोठ्या संख्या असतात त्याचे पाढे पण त्यांना बनवता आले पाहिजेत. त्या भागाकार शिकण्यापूर्वी तो घटक आपण पहिल्यांदा पूर्ण करायचा आणि नंतर आपण भागाकाराला जायचं आहे. आता आपण डायरेक्ट भागाकार चालू करूया. इथं आपल्याला उत्तर एक गणित सोडवून दिलेलं आहे. आता आपण वेगळं गणित स्टार्ट करूया सोडण्यासाठी. भागाकार कसा सोडवायचा, तर पुढचंच गणित आहे आपल्याला 83/8 हे गणित दिलेलं आहे. 83ला 8ने भागायचं आहे. त्याच्यामध्ये 83 हा भाज्य आहे, 8 हा भाजक आहे. इथं वर येणारं जे उत्तर असतं तो भागाकार असतो आणि खाली उरलेले बाकी असते. पहिल्यांदा आपण पाहिजे 8 आणि हा पण 8. तो जर सेम ह्या 8 पेक्षा इथला जर पहिला अंक हा जो 8 आहे त्यापेक्षा हा इथला जो पहिला अंक आहे 8, हा जो पहिला अंक आहे तो जर सेम असेल, तो अंक जर सेम असेल, हा 8 अंक किंवा ह्या भाजकपेक्षा ह्या भाज्यातला इकडला पहिला अंक जर मोठा किंवा सेम असेल तर आपल्याला हा पुढचा अंक घ्यायची गरज नसते. नसेल तर आपल्याला तो पुढचा अंक घ्यावा लागतो. परंतु इथं सेम आहे त्यामुळे पुढचा अंक याच्याबरोबर घ्यायची गरज नाहीये. मग 8च्या पाड्यात 8 किती नंबरला आहे ते आपण काय करायचं असतं, पाहायचं असतं. 8च्या पाड्यात 8 हे आपल्याला एकच नंबरला आहे. 8 1 8. मग 8 1 8 आपण इथं 8 लिहायचे आणि त्याची काय करायची, वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची. आता आपण 8 अंक लिहिलाय, त्याच्या खाली इथं काही नाही तर इथं 0 द्यायचा असतो. 0 देऊयात. 3 वजा 0 3. 8 वजा 8 0. आता पहा उरला इथं 3 अंक, परंतु 8 पेक्षा 3 कसा आहे, छोटा आहे. अंक पण पुढे घ्यायला नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं 0चा भाग द्यावा लागेल. मग आपल्याला इथं भागाकारामध्ये एक 0 मांडायचा, इथे 0 मांडायचा आणि त्याचं काय करायचं, वजाबाकी करायची. 3 वजा 0 3. आपला भागाकार किती आला, तर भाज्य 83 आहे, भाजक 8 आहे, भागाकार 10 आला. हा 10 इथं मांडायचा. बाकी ही आपली 3 उरलेली आहे, 3 इथं मांडायचं. आणि याचं एक सूत्र असतं, हे भाज्य, ह्या भाज्याच्या बरोबर काय असतं, भाजक हा गुणिले भागाकार हा इथं लिहिला आपण आणि त्याच्यामध्ये प्लस ही बाकी करायची, अधिक त्याच्यामध्ये बाकी करायची. अशा पद्धतीचं हे उदाहरण असतं. तर आपण हे दुसरं उदाहरण सोडूया. अजून 69/9. आता बघा ह्या उदाहरणामध्ये 9 पेक्षा हा जो भाज्यचा अंक आहे 6, तो कसा आहे, छोटा आहे. छोटा म्हटल्यानंतर काय करायचं, पुढचा पण त्याच्यात अंक ऍड केला तरी चालते. मग 9च्या पाड्यात 69 आहेत का बघायचे, नाही आहेत. 69 पेक्षा 1नी कमी संख्या कोणती, 68 आहेत का 9च्या पाड्यात, नाही. 68 पेक्षा 1नी कमी संख्या 67, 9च्या पाड्यात नाही. 67 पेक्षा 1नी कमी संख्या 66, 9च्या पाड्यात नाही. 66 पेक्षा 1नी कमी संख्या 65, 9च्या पाड्यात नाही. 65 पेक्षा 1नी कमी संख्या 64, 9च्या पाड्यात नाही. 64 पेक्षा 1नी कमी संख्या 63, 63 आहेत 9च्या पाड्यात. किती नंबरला आहेत, 7. मग इथं 9 7 63. आपण इथं 63 लिहायचे. छानपैकी एकाखाली एक अंक लिहायचे. त्याची काय करायची, वजाबाकी करायची. 9 वजा 3 6. 6 वजा 6 0. वजाबाकी झाली. आता पहा 9 पेक्षा 6 कसे येतं, छोटे येतं. छोटे आल्यानंतर हा इथला अंक जर याच्यापेक्षा छोटा आला तर तिथं भागाकार संपतो आपला. तिथं आपली बाकी म्हणू शकतो. याला काय म्हणायचं, बाकी. याला भागाकार. हा झाला भाज्य, हा झाला भाजक. भागाकार किती आला, 7. इथं 7 लिहायचं. बाकी किती आली, 6. इथं 6 लिहायचं. अशा पद्धतीने आपण हा 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे
हा आपण भागाकाराचा घटक पाहिला. आता आपण थोडस हार्ड याच्यामध्ये जाऊ. हे पण तेच उदाहरण आहे. 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने पाहिले 1 ते 10 पर्यंतच्या पाड्यातले. थोडस पुढे जाऊया आपण. आता 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हे भाज्य आहे, हे भाजक आहे, तर भागाकार आणि खाली येणारे बाकी असते. आता हे उदाहरण पाहूया आपण. आता ह्या 6 पेक्षा हे 1 कसे येतं, छोटे आहेत. मग आपल्याला काय करायचं, पुढचा पण अंक ऍड करायचा. मग 11 झाले. तर 6 पेक्षा 11 कसे येतं, आता मोठे आले. मग 6च्या पाड्यात 11 आहेत का, पाहिजे नाही येत. 6च्या पाड्यात 11 पेक्षा 1 ने लहान संख्या 10 येते. 10 आहे का, नाही. 10 पेक्षा 1 ने लहान संख्या 9 येते. 6च्या पाड्यात नाही. 9 पेक्षा 1 ने कमी संख्या 8 येते. 6च्या पाड्यात 8 पण नाही. 8 पेक्षा 1 ने कमी संख्या 7 येते. 6च्या पाड्यात 7 पण नाही. 7 पेक्षा 1 ने कमी संख्या 6 येते. 6च्या पाड्यात 6 येते. 1 नंबरला 6 1 6. आपण असं याची वजाबाकी करून घ्यायची. बांधायचं इथं काही नाही, म्हणजे इथं 0 द्यायचा. याची वजाबाकी करायची. 11तून 6 गेले, खाली राहिले 4 4. 11तून 6 गेले, खाली राहिले 5. आणि 5 छान करतो आपलं आलं 54 होतं. बघा 6 पेक्षा ही 5 कशी येते, छोटे आहेत. पुढचा अंक ऍड करायचा. हे 54 होतात. मग 6च्या पाड्यात 54 आहेत. किती नंबरला आहेत 6च्या पाड्यात 54? 6वी 9वी आपला एक भागाकाराचा राहिलेला तो मांडला. 6वी 9वी 54. आपण इथे 9 म्हणले. 54 9 नंबरला आहेत. पण वरती भागाकाराच्या ठिकाणी 9 आणि इथे 54. 54 वजा 4 वजा 4 0. 5 वजा 5 0. अशा पद्धतीने हा 3 अंकीला 1 अंकी संख्येने भागणे हा भागाकार आपला झाला. अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हा घटक आपण पाहिला. ही उदाहरणं आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी दिलेली आहे. ही उदाहरणं विद्यार्थी सोडू शकतात. खूप छान आहे. अशा पद्धतीने आपण ही सरावाची उदाहरणं सोडून सराव करू शकतो. यानंतर 1 अंकी संख्येने 4 अंकी संख्येत भागणे हा आपल्याला सराव करायचा आहे. पुन्हा आपण हे उदाहरण सोडत. समजा 5च्या पाड्यात 2चं सोडलं तरी सोपंच आहे. तर आपण 5चं जरी घेतलं तरी चालतं. पाहूया. ठीक आहे, आपण 5चं पाहूया. 5 इथं पण 5 अंक आहे. भागाकार सोडवता की आपण नेहमी इकडं डाव्या बाजूने सुरुवात करतो सोडण्यासाठी. हे 5 भागिले 5. ह्या 5 हा 5च्या पाड्यात आहे 1 नंबरला. हा अंक 5 एवढाच आहे, समान आहे, म्हणून तिथं भाग जातो. 5 1 5. 5 वजा 5 इकडे काय 0 दिले तरी चालते. बाकीचे अंक कसे येतात. हे 5 हे 9 हे 7 नाही 5 वजा 5 0. आता बघा हा 5 पेक्षा 7 हा अंक सुद्धा कसा आहे, मोठा आहे. म्हणून तो 5च्या पाड्यात किती नंबरला येतं 5 1 त्याला 7च्या जवळ असणारी 5च्या पाड्यातली संख्या 5च आहे. 5 1 5. आता आपण तर पुन्हा याची वजाबाकी करायची. 5 5 9 9. 7तून 5 गेले की राहिले 2. आता बघा 5 पेक्षा 2 अंक कसा आहे, छोटा आहे, म्हणून हे 2 अंक. 5च्या पाड्यात हे 2 अंक किती नंबरला 29 हा नाही आहेत पाड्यात, पण 29 पेक्षा लहान आणि जवळची 5च्या पाड्यातली संख्या कोणती आहे 25. 5 5 25. पाच 9तून 5 गेले की राहिले 4. 2 2 गेले 0. थोडासा खाली जातोय भागाकार आपण समजून घेऊया.
आता 5 पेक्षा हे 4 कसे येतात, छोटे येतात. 5 पेक्षा 4 छोटे आहेत म्हणून आपण काय करायचं, हे दोन्ही अंक घ्यायचे. 45 5च्या पाड्यात आहे का 45? हो. किती नंबरला? 9 नंबरला. 5 9 45. आपण काय करायचं, 45 द्यायचे आणि त्याची मायनस करायचे. 5 5 गेलं 0, 4 4 गेलं 0. अशा पद्धतीने आपण 1 अंकीने 4 अंकीला भागणे, ही प्रक्रिया पहिली. अशा पद्धतीने आपण पाढे 2 अंकी संख्येने, समजा 30 पर्यंत पाढे आपले साधारणतः पाठ असतात. 30 पर्यंतच्या अंकाने अशाच पद्धतीने भागाकार करायचा असतो. जसं आपण 1 अंकीने 2 अंकीला भागलं, 1 अंकीने 3 अंकीला, 4 अंकीला भागलं, त्याच पद्धतीने सेम टू सेम भागाकार असतो, आपण तो करायचा. ही उदाहरणं आहेत करण्यासाठी. मुलांना अशा पद्धतीचे स्वाध्याय दिल्यानंतर मुलं खूप छान पद्धतीनं करतात आणि सोडवतात आनंदाने. अशा पद्धतीचा आपण भागाकार हा आज मुलांना शिकवला. धन्यवाद.